तर नमस्कार एवढी तर कसे आहात तुम्ही? आहे हो की तुम्ही सर्वजण मस्त असाल आणि फिट अँड फाईन असाल. तर आजच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपली आलेली आहे हिरोची मेस्ट्रो. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खास करून ती इतक्या दिवस का नव्हती व्लॉगमध्ये येत तर सर्व गोष्टी सांगणार आहे आणि त्या बरोबर दुसरा एक सरप्राईज पण रिव्हील करणार आहे. जो 35 लाखवाला सरप्राईज होता ना त्याची पण अनाऊन्समेंट काहीतरी करणार आहे. आणि मेन म्हणजे मुद्द्याची गोष्ट म्हणजे आपल्या चॅनलवरती गाईज नवीन 9 सबस्क्रायबर आलेले. त्या नवीन 9 सबस्क्रायबरचा मनापासून थँक्यू. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केल्याबद्दल. आणि ही व्हिडिओ कशी वाटली हे कॉमेंट करून नक्की सांगा. जी आता म्हणजे मागं अपलोड केलेली आपला जी TVS वेगोची फेसचा नवीन लुक केलेला तसाच तुम्ही कॉमेंट करा हिला पण तसाच फेसचा लुक देऊ का, कारण हिला LED हेडलाईट लावायला लागतील नवीन. तर त्यामुळे हा फेस आता पूर्ण हे करायला लागेल क्लोज. तर गाईज इथं तर तुम्हाला दाखवतो ही बॅक कॅमेऱ्याने कशी वाटते गाडी. तर गाईज ही गाडी बऱ्याच दिवसांनी आपल्या चॅनलवरती दिसले, पण आज पहिल्यांदा चॅनलवरती एक गोष्ट अशी दाखवणार आहे जी अजूनपर्यंत माझ्या ब्लॉगमध्ये तुम्ही कधी बघितलं नसाल. बाहेर बघितला असाल पण माझ्या चॅनलवरती कधी नसेल. तो म्हणजे रेनबो. हा बघा कसला कडक गाईज वाटते बघा गाईज. तो पण गाईज नेमकाच आजच आलाय बघा, नेमका या गाडीच्या शूटच्याच दिवशी. आणि गाईज ही गाडी जराशी मागले त्याला थोडीशी नॉर्मली इग्नोर करून द्या. पण ही गाडी बघा, हिला गाईज मी असे आईज टाईप लावलेत. ते छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावलेला आहे. आणि ते गाईज माझ्या इंस्टाग्राम IDचं नाव. आणि गाईज तुम्ही कॉमेंट करून सांगा मला हाच इंस्टाग्राम IDचं नाव माझ्या तो मिस्टर ऑगी लाईफस्टाईलवाला चॅनल आहे ना त्याच्यावरती गाईज लावू का, कारण की हा आहे ना नाव, हा नाव जरा बेस्ट वाटतो मला त्या ऑगी लाईफस्टाईलपेक्षा. आणि आम्हाला माझा चॅनलचं नाव आहे गणपती बाप्पाचा फोटो. आणि त्याच्यानंतरच गाईज ही गाडी एवढे दिवस का नव्हती होती. तर गाईज ही गाडी होती घरीच पण मला हिच्यावरती काही कॉन्टेंट नव्हता, त्यामुळं मी ही गाडी शूटमध्ये नाही आणली. आणि जास्ती तर व्लॉग पण नव्हते माझे, तुम्हाला माहितीच असतील व्लॉग पण माझे किती कमी प्रमाणात येत होते. आणि त्याच्यानंतरची गोष्ट म्हणजे ही गाडी बघू शकता गाईज हेडलाईट आपला हे हेडलाईट वगैरे पूर्ण डॅमेज झाले. ती कशी काय झाली तुम्हाला सगळ्या गोष्टी माहितीच असतील. पावसाळ्याचे दिवस चालू आहेत आणि गाडीचा स्टँड कधी पण खचतो आतमध्ये जमिनीच्या आतमध्ये, तर त्याच्यामुळं होतो. आणि ढग बघा कसले भारी वाटते ते बघू शकता गाईज. आज ब्लॉग बनवायला आलं आणि एवढं भारी वातावरण झालं आहे ना काय सांगू तुम्हाला. बघा गाईज एक कडक व्ह्यू आहे आणि याच कडक गाडी. आणि इतकी मेन म्हणजे मुद्द्याची गोष्ट म्हणजे काय आहे गाईज की ही गाडी आहे ना माझी म्हणजे भारी गाडी आहे, लक्की गाडी आहे. भले हिचा काय काम बरंच निघालेलं असू दे, कारण हिचा गाईज हेडब्लॉकचं काम करायचं राहिलं आहे तो करायचा आहे. पण ही गाडी गाईज व्यस्तच असते त्यामुळे करायला मिळत नाही. आणि ह्या गाडीला एकही दिवस असा गॅरेजला सोडू नाही शकत, त्यामुळे थांबलं आहे काम. आणि गाईज 35 लाखवाला जो होता ना सरप्राईज ते आता तुम्हाला रिव्हील करून टाकतो. तो 35 लाखवाला सरप्राईज आहे ना गाईज, तो म्हणजे मी असावाला रिव्हील नाही करत की मी सांगतो डायरेक्ट काय घेणार आहे काय नाही. तर ती गोष्ट गाईज ऑलरेडी घेतलेली आहे, आम्ही घेतलेली आहे, फक्त ब्लॉगमध्ये दाखवायची आहे. तिच्यावरती थोडासा कस्टमायझेशन चालू आहे गाईज, त्यामुळे थांबलेलं आहे काम आता, त्यामुळे गाईज दाखवत नाही. कस्टमायझेशन चालू आहे त्या जी 35 लाखाची वस्तू घेतली ती गाईज तुम्हाला कधीपर्यंत दाखवेन सांगू चॅनलवरती. तरी पण गाईज तुम्हाला दाखवेन मी तुम्हाला गाईज 2025 पर्यंत गाईज दाखवून देईल. 2025च्या काय बोलतो हा जानेवारीमध्ये गाईज भाऊ माझा बोलतोय जानेवारीमध्ये ती वस्तू दाखवून द्यायची आहे तुम्हाला. पण गाईज जाम डेंजर
जानेवारीमध्ये तुम्हाला जाम मोठा सरप्राईज मिळणार आहे. माझ्या चॅनलचा सर्वात मोठा सरप्राईज आहे गाईज. अजूनपर्यंत म्हणजे लाईफमध्ये इतका मोठा सरप्राईज कधीच मी चॅनलवरती रिव्हील नव्हता केला. आणि तो म्हणजे इतका भारी सरप्राईज आहे ना, म्हणजे बऱ्याच कमी लोकांना माहिती आहे तो काय सरप्राईज आहे. पण तुम्हाला पण सरप्राईजच राहू दे, कारण की लवकरच तो रिव्हील होणार आहे. आणि ही आपली हिरो मेस्ट्रो ती तुम्हाला माहिती असेल, पण हिला गाईज मी आता मॉडिफिकेशन करणार आहे. त्यात मला थोडीशी परमिशन घ्यायला लागेल, कारण ही गाडी माझ्या पप्पांची आहे. त्यामुळे मला काहीला मॉडिफिकेशन करू नाही शकत. जे आपल्या TVS वेगोचे जे लॅम्प होते ना गाईज, LED लॅम्प, ते मी विचार करतो हिला लावायचे. आणि अजून मैं हूँ कल्लू कालिया गाईज, कल्लू कालिया आला आपला. आणि त्याच्यानंतर हिला मी वेगोला आपल्या लाईट लावल्यात ना गाईज आतमध्ये, तसे गाईज लाईट लावायचा विचार करतो आहे. तर हे कॉमेंटमध्ये सजेस्ट करा कुठली लाईट लावली पाहिजे, कुठल्या कलरची. आणि त्याच्यानंतरच बघू कसं काय गाईज. या गाडीला पण मॉडिफिकेशन होतं. इथं गाईज काय लागलं आहे तुम्ही बोलत असाल, पण गाईज इथं टिक्का लागला आहे. थोडासा इग्नोर करा, कारण की टी-शर्ट घालताना थोडासा टिक्का लागला, घालताना सॉरी काढताना. आणि व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद. ही व्हिडिओ कशी वाटली हे कॉमेंट करून नक्की सांगा. आणि ती व्हिडिओ पण कशी होती हे कॉमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय. असेच मिळू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय. असेच मिळू पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. आणि हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की लक्षात ठेवा, नक्की सांगा. आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक शेअर सबस्क्राईब सगळं करून टाका.